नमस्कार. योजक संघ महर्षी मोरोपंत पिंगळे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज आपण सर्व इथे उपस्थित आहात. उपस्थित मान्यवरांचे आणि सभागृहात उपस्थित सर्वांचे स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण गीताने करणार आहोत. गीतासाठी मंजिरी फाटक. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. उच्च है वह शिखर देखो, मैं नहीं वह स्थान लूँगा. और चित्रित भित्ति का है, मैं नहीं शोभा बनूँगा. पूज्य है यह मातृ मंदिर, नींव का मैं एक कण हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. मुकुट माँ का जगमगाता, मैं नहीं सोना बनूँगा. जगमगाते रत्न देखो, मैं नहीं हीरा बनूँगा. पूज्य माँ की चरण रज का एक छोटा धूलिकण हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. आरती भी हो रही है, गीत बन कर क्या करूँगा. पुष्पमाला चढ़ रही है, फूल बन कर क्या करूँगा. मालिका का एक तंतु, गीत का मैं एक स्वर हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. कार्यक्रमाची अत्यंत सुरेल आणि सुयोग्य सुरुवात करून दिल्याबद्दल मंजिरीताईंचे आभार. व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. सर्वप्रथम माननीय भैयाजी जोशी, श्रीमान सुरेश उपाख्य भैयाजी जोशी, मध्य प्रदेश इंदौर येथे जन्म, BA पर्यंत लौकिक शिक्षण. 1975 पासून संघाचे पूर्ण वेळ म्हणून जबाबदारी. महाराष्ट्र प्रांतात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 1998 ते 2003 पर्यंत अखिल भारतीय सेवा प्रमुख अशी जबाबदारी होती. 2003 ते 2009 पर्यंत सहज सरकार्यवाह हे दायित्व सांभाळलेले आहे. वर्तमानात अखिल भारतीय टोळीचे सदस्य अशी जबाबदारी आहे आणि संपूर्ण देशभर त्यांचा प्रवास चालतो. मी माननीय पद्मश्री रमेशजी पतंगे यांना विनंती करते की त्यांनी माननीय भैयाजींचे स्वागत करावे.
यानंतर मंचावर आपल्यासोबत उपस्थित आहेत श्रीयुत बिमलजी केडिया, प्रसिद्ध उद्योजक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, मुंबई महानगर कार्यवाह म्हणून दीर्घकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यात केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाचे नेतृत्व ते करतात. अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळून संबंध आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असे श्रीयुत बिमलजी केडिया व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी पद्मश्री माननीय रमेशजी पतंगे यांना निवेदन करते की त्यांनी बिमलजींचे स्वागत करावे. यानंतर व्यासपीठावर उपस्थित आहेत आजच्या योजक संघ महर्षी मोरोपंत पिंगळे या पुस्तकाचे लेखक श्रीयुत रवींद्र गोळे. 20हून अधिक वर्ष महाराष्ट्रातील सामाजिक वैचारिक चळवळीत प्रत्यक्ष सहभाग, त्या अनुषंगाने लिखाण आणि पत्रकारिता, 40हून अधिक पुस्तकांचे लेखन आणि संपादन, पुष्किन विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील भारतीय जीवनमूल्य या शोधनिबंधाचे वाचन, पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा साहित्य सम्राट न. ची. केळकर पुरस्कार, नरवीर पिलाजी प्रतिष्ठानचा साहित्य क्षेत्रातील योगदान पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मातंग साहित्य परिषदेचा अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार, भीमराव गस्ती समाज प्रबोधन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी रवीजींना सन्मानित केलेले आहे. त्यांनी संपादित केलेल्या राष्ट्रद्रष्टा दीनदयाळ उपाध्याय, वनजनगाथा, राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, नंदादीप याखेरीज त्यांनी लिहिलेल्या आयाबाया, दीपस्तंभ, यमगरवाडीची गोष्ट या काही प्रमुख पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मी माननीय भैयाजींना विनंती करते की त्यांनी रवी गोळे यांचे स्वागत करावे. यानंतर मी मंचावर निमंत्रित करते माननीय प्रमोद मोरेश्वर नांदिवडेकर यांना. आजच्या ग्रंथाचे सहयोगी श्री टेक डाटा लिमिटेडचे सिनियर मॅनेजर HR अँड ॲडमिन श्री प्रमोद नांदिवडेकर. मी माननीय भैयाजींना निवेदन करते की त्यांनी प्रमोदजींचा सत्कार करावा. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांसाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्वांचे स्वागत करू. यानंतर मी परिचय करून देते पद्मश्री श्रीयुत रमेश पतंगे यांचा. साप्ताहिक विवेकचे भूतपूर्व संपादक श्रीयुत रमेश पतंगे लहानपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. संघ कामामध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यात मी, मनू आणि संघ, समरसता, मला उमगलेले डॉक्टर हेडगेवार, संघर्ष महामानवाचा, बहुस्पर्शी विवेकानंद, महामानव अब्राहम लिंकन, आम्ही आणि आमचे संविधान अशा अनेक पुस्तकांची नावे घ्यावी लागतील. सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या संस्थांचे संस्थापक सदस्य आहेत. हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, साप्ताहिक विवेक, हिंदी विवेक, शिल्पकार चरित्रकोश आणि पुस्तक प्रकाशन विभाग असा प्रकाशनाचा मोठा व्याप ते सांभाळत आहेत. मी पद्मश्री रमेश पतंगे यांना विवेकविषयी प्रास्ताविकासाठी येथे आमंत्रित करते.
माननीय भैयाजी, माझे परममित्र विमल खेडियाजी, माझे सहकारी रवींद्र गोळे, उपस्थित माता भगिनी बंधू, माननीय मोरोपंतांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने आपण येथे जमलो आहोत. गेली 3-4 वर्ष या पुस्तक लेखनाचं काम चालू आहे. विवेकमध्ये सर्वाधिक वेळ लागलेलं कोणतं पुस्तक असेल तर हे पुस्तक असं त्याचं वर्णन करावं लागेल. त्याची तशी कारणं आहेत, पण पुस्तकाविषयी मी काही बोलणार नाही. तो विषय रवी गोळे हे पुस्तकाविषयी प्रास्ताविक करतील, त्या संबंधी ते बोलतील. साप्ताहिक विवेकचं काम करत असताना साप्ताहिक विवेकचे एक आयाम हे असे उत्पन्न होत गेले, म्हणजे गरजेपोटी उत्पन्न होत गेले असं म्हणायला पाहिजे. मी जेव्हा विवेकचा कार्यकारी संपादक म्हणून काम पाहायला लागलो तेव्हा विवेकचं वार्षिक बजेट हे 4-5 लाखाचं असायचं. आज ते 12-15 कोटीच्या वर गेलेलं आहे. तेव्हा विवेकचे सगळे राज्यभर प्रतिनिधी हे 5-6 प्रतिनिधी होते. आता त्यांची संख्या जवळजवळ 300च्या आसपास गेलेली आहे. तेव्हा विवेक हा टॅब्लॉइड फॉर्ममध्ये निघत असेल, आता तो मॅगझिन आकारामध्ये निघतो. आणि तेव्हा एकच विवेक हा दर आठवड्याला उत्पन्न काढणं हे फार जिकिरीचं काम असायचं. म्हणजे छपाई वगैरे असं नाही, आर्थिक त्याची जुळवाजुळव असते ते. आणि माझ्या जीवनातला एक प्रसंग असा आहे की आर्थिक एक गरज असे निर्माण झाली की आता 2 लाख रुपये आणले नाहीत तर पेपर मिळणार नाही आणि अंक निघणार नाही. म्हणून मी काही जणांकडे पैसे मागायला गेलो कार्यकारी संपादक म्हणून. नुकताच मी मुंबईच्या संघ कामातून मोकळा होऊन या कामात आलो होतो. म्हणून संघ म्हणून माझी प्रतिष्ठा आहे, खूप मोठी प्रतिष्ठा आहे ती, शब्दाला पण किंमत आहे. परंतु विवेकचा म्हणून जेव्हा गेलो तेव्हा मला असं काय ऐकावं लागलं. त्यातलं एक वाक्य असं की विवेक चालवता येत नसेल तर बंद करा वगैरे वगैरे. आता त्यांनी माझा अपमान करावा म्हणून कोणी बोलले असं काही नाही, असं त्याचा मी अर्थ करत नाही, कारण ते सगळे मोठे आपले संघातलेच कार्यकर्ते आहेत. पण ते माझ्या जिव्हारी लागलं. आणि बालपणापासून माझा स्वभाव असा आहे की कोणाचं असलं बोलणं ऐकून नाही घ्यायचं. लहानपणी मी त्याचा खूप मारही खात असे मोठ्या माणसांचा. कोणी मला सुनवायला लागला तर मी त्याला त्याच्या भाषेत सुनवत असे. मग लहान तोंडी मोठा घास असं व्हायचं, उलट बोलतो असं व्हायचं, थपडा बसायचा. पण हा आपला स्वभाव आहे. पण तेव्हा मी काय बोललो नाही त्यांना, मॅच्युअर झालो होतो. पण एक निश्चय केला की आयुष्यात असा प्रसंग पुन्हा आला तर विवेकचं काम सोडून देईन. आणि मग विवेकसाठी पैसा कुठून उत्पन्न होऊ शकतो याचा जेव्हा मी शोध घ्यायला लागलो, त्यातून मग विवेकचा पहिला ग्रंथ तयार झाला, अमृतपथ. आणि या एका अमृतपथाने 14,000 ते ग्रंथ बुक झाले, म्हणजे छपाई होण्यापूर्वीच बुक झाले. 10 ग्रंथांच्या छपाईचा पैसा अगोदरच आला असं म्हणायला पाहिजे. आणि त्या ग्रंथाच्या पृष्ठ पुरस्कारातून आज 25 वर्षापूर्वी तो केला असेल, 30 वर्षापूर्वी 34 लाख रुपये उत्पन्न झालं. आणि माझ्या हातामध्ये एक विषय सापडला की आपल्याला आर्थिकदृष्ट्या उभं राहायचं असं तर काय करायला पाहिजे. आणि मग तिथून ग्रंथ विभाग सुरू झाला, पुस्तक विभाग सुरू झाला. माझं पहिलं मी मनू आणि संघ हे पुस्तक जे आहे ते दुसऱ्या प्रकाशन संस्थांनी छापला. आणि मग कार्यक्रम घडून आणले ते मीच घडून आणले, समरसता मंच वगैरे या सगळ्या माध्यमातून. आणि मग माझ्या मनात विषय आला की आपण सगळे कार्यक्रम करायचे, पुस्तकाचा प्रचारही आपण करायचा आणि त्याचे श्रेय आणि सगळं हे ते तिसऱ्या संस्थेने घ्यायचं. आपले असले तरी हे नाही चालणार, आपणच का नाही करू. आणि म्हणून मग आम्ही पुस्तक विभागामध्ये शिरलो.
आणि करता करता आता पुस्तक विभाग जो विवेकचा आहे, शीतल खोत सांभाळते ती, 50 लाखाचा उद्योग करते ती वर्षाला. ती विवेकची सहसंपादिका होती. पण एका पाठोपाठ एक एक पुस्तकं म्हणजे आता इथून पुढे 6 महिन्याची पुस्तकांची मालिका लागलेली असेल. आणि आणखीन 1 वर्ष 2 वर्षांनी अशी स्थिती येईल की कोणी आम्हाला सांगितलं की पुस्तक प्रकाशित करायचं, त्याला सांगावं लागेल की 1 वर्षभर थांबावं लागेल. इतकं आमच्याकडे पुस्तकाचं सगळं काम आहे. ते सुद्धा एडिटिंग वगैरे वगैरे असं सगळं करत राहावं लागतं. विवेकच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये असे विवेक कामाची अनेक दालनं आणि असे आपण हे केलेले आहेत. संघ कामाचा एक भाग म्हणून हे सगळं काम आम्ही करतो. मी काय, दिलीप करंबेळकर काय, आमच्या दृष्टीने हे काही पोट भरण्याचं किंवा करिअर निर्माण करण्याचं वगैरे काही साधन नाही आहे काय. तर ते संघ कामाचा एक भाग म्हणून ते असल्यामुळे संघ कामाच्या सगळ्या संस्थांची आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगतीची अशी घोडदौड सुरू असते. एक भाजपा घेतला तर तो सत्तेवर आहे. मजदूर संघ घेतला तो भारतातील पहिल्या नंबरची संघटना आहे, कामगार संघटना. विश्व हिंदू परिषद घेतली तर विश्व हिंदू परिषद ही विश्वातील हिंदूंची सगळ्यात मोठी संघटना आहे. असा एवढा मोठा दावा तर विवेक नाही करू शकत की प्रकाशन क्षेत्रातील विवेक हे सर्वात मोठं नाव आहे. परंतु विवेक हे अतिशय प्रतिष्ठेचं नाव झालेलं आहे. म्हणजे जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला की चालवता असेल तर बंद करा, तर आता विवेकशी जोडून घेणं, विवेकशी आपण असोसिएट होणं हे अनेकांना प्रतिष्ठेचं वाटतं आणि ते तसं सगळं सहकार्य ते करत असतात. या प्रकारे विवेकची सगळी प्रगती जी आहे, या प्रगतीचा जो मूळ कणा आहे, पाया आहे जो आहे, तो विवेकचा सर्वसामान्य वाचक आहे. तो हे त्या वाचकांना बरं वाटावं म्हणून मी म्हणत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. करोना काळामध्ये सगळी बंद झाला, विवेकही त्याचा छपाई बंद झाली. 4 मार्चपासून ते ऑगस्टपर्यंत विवेकची स्थिती अशी झाली की खर्च 90 लाख रुपये आणि उत्पन्न 9 लाख रुपये. आणि जेव्हा ऑगस्टमध्ये आम्ही बैठक घेतली, बसलो, तेव्हा विषय आला की आता आपल्या स्टॉपमध्ये 50 जण आहेत, यातल्या अर्ध्यांना सुट्टी द्यायला लागेल, कारण पुढच्या महिन्यात आपण कोणाचे पगार नाही करू शकत. पण ती सुट्टी कशी देणार? सगळे आपले कार्यकर्ते आहेत, कोणी घर घेतलेलं आहे, कोणाच्या मुलांची शिक्षणं चालू आहेत आणि त्यांना या अंधारामध्ये सोडून त्यांचं होणार काय. आणि मग तेव्हा राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची संकल्पना आम्ही डेव्हलप केली. आणि तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल, अभिमानी वाटेल की या ग्रंथाने 2.5 महिन्यामध्ये जवळजवळ 2.25 कोटीचा बिझनेस केला. तो कसा केला हे मी सांगण्याचं म्हणजे एक अर्धा तास लागेल, पण त्याचा एक पॅकेज तयार केला. हे 2.25 कोटी रुपये आले कुठून? हे मोठ्या धनिकाकडनं आलेले नाहीत. कोणी आम्हाला 50 लाख रुपये दिले काढून, 10 लाख रुपये दिले असं ना. असं मी जे धनिक आहेत आपल्या ह्याच्यातले, त्यातल्या 4-5 लोकांना मी फोन केले होते, बाबा विवेकची अशी स्थिती आहे, तुम्हाला काहीतरी हे करावं लागेल. तर सवयीप्रमाणे त्यांनी सगळे अडचणीचे पाडेबिडे वाचले. मग ते शेवटी कठीण समय येता कोण कामास येतो, तर तो सर्वसामान्य वाचक आहे, तो कामास आला. त्यांनी धन दिलं, त्याच्या धनामुळे विवेक तरला. म्हणून त्या सर्व वाचक त्यांना या अमृत महोत्सवी विवेक वर्षाच्या निमित्ताने मी हृदयपूर्वक प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. विवेकच्या वाटचालीविषयी माननीय रमेशजींनी जे सांगितलं त्याचं 2 ओळीत वर्णन करायचं तर असं म्हणता येईल, अंधार सोबतीला घेऊन चाललो मी, लाजून सूर्य आता मागून येता आहे. यानंतर आजच्या योजक संघ महर्षी मोरोपंत पिंगळे या पुस्तकाविषयी आपल्यासोबत संवाद साधतील लेखक रवींद्र गोळे.
मंचावरील मान्यवर भैयाजी, विमलजी, माजी पालक रमेशजी आणि सभागृहातील सर्व आत्मीय बंधू भगिनींनो, खरं तर बाप होताना जी स्थिती असती ती मनस्थिती आहे, त्यामुळे किती बोलेन काय बोलेन या क्षणी सांगू शकत नाही. रमेशजींनी सांगितले की पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया तू मांड, पण ती कशी मांडता येईल या क्षणी मला माहीत नाही, पण प्रयत्न करतो. साधारणपणे लॉकडाऊनच्या आधी 19मध्ये वगैरे हा विषय विवेकनं करावा मोरोपंतांच्या चरित्राचा आणि ते तू लिहावंस असं रमेशजींनी मला सांगितलं. सुरुवातही केली लॉकडाऊनच्या आधी, 60 पानं लिहून झाली होती आणि पुन्हा लॉकडाऊन सुरू झालं. मग पुढचे जे 1 वर्ष 1.5 वर्ष म्हणजे घरी असतानासुद्धा काही लिहू शकलो नव्हतो. पुन्हा राम मंदिर ग्रंथाचं काम आलं, असे वेगळ्या वेगळ्या कामात गुंतत गेलो, पण ते पुस्तक काही पूर्ण होत नव्हतं. जवळ 4 वर्ष ते पुस्तक सुरुवात करून मध्ये कुठंतरी अटकलेलं होतं. मात्र लिखाण होत नव्हतं, पण शोध चालू होता असं म्हणता येईल. आणि ते शोध घेत असताना मोरोपंतांच्या अमृत महोत्सवानिमित्त एक चैतन्यदीप नावाचे एक विशेषांक प्रकाशित केला होता. आपल्या मुंबईमध्येही त्यांच्या गौरवाचे त्यावेळेस कार्यक्रम झाले होते. बोरिवलीला झाला होता, दादरला झाला होता. त्यानंतर मोरोपंत गेल्यानंतर 2 आणखी एक स्मृतिग्रंथ किंवा स्मृतीची आठवणी संकलित केलेली पुस्तकं, एक ते आपल्या देवबांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं होतं आणि एक वैद्य खडीवाल्यांनी केलेलं होतं. असं छापील मजकूर मोरोपंतांबद्दल म्हणता येईल एवढाच माझ्या हाताशी होता आणि त्याच्या आधारे चरित्र लिहिणं अवघड होतं. पण मग गेले 20 वर्ष विवेकमध्ये काम करत असताना वेगळ्या वेगळ्या संघसरितांच्या कामात त्या कामानं सहभाग राहिला होता. ते ग्रंथ पाहिलेले होते आणि असं लक्षात आलं की जे संघसरिता आपण केलेले आहेत त्या संघसरितेत मोरोपंतांचे उल्लेख असणाऱ्या घटना, प्रसंग, काही बैठकांचे उल्लेख, काही प्रवासांचे उल्लेख त्यात आलेले आहेत. आणि मग ते सगळा शोध घेता घेता जवळजवळ 20-25 पुस्तकं वेगळी अशी हाताची आली आणि त्याच्या आधारे या चरित्राचं लिखाण करण्याचा प्रयत्न केला. चरित्र लिहिताना साधारणपणे जन्म ते मृत्यू अशी एक रेषा आपण मारतो आणि त्या रेषेतले उंचवटे, खोलगटपणा हा शोधण्याचा प्रयत्न करतो एखाद्या व्यक्तीच्या जीवनातला. मोरोपंतांचं आणखी काय आहे, मोरोपंतांचं वैयक्तिक जीवन जसं आहे, कारण त्यांना वैयक्तिक जीवन नव्हतंच. प्रचारक म्हणून ते जेव्हा संघात समर्पित झाले तेव्हा त्यांना पॅरलली संघ जीवन आलं. त्यामुळे मोरोपंतांचं जीवन ते संघाचं जीवन किंवा संघाची वाटचाल तीच मोरोपंतांचं जीवन असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं मोरोपंतांचं प्रचारक निघण्यापासून अक्षी शेवटचा श्वास घेईपर्यंतचा जो क्षण आहे तो क्षण मोरोपंत नावाची व्यक्ती संघ कसा जगला, त्यांच्या अभिव्यक्तीतून संघ कसा प्रकट झाला याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. शोध घेण्याचा प्रयत्न केला असं म्हणण्याचं कारण, आज ज्यांचं चरित्र माझ्या नावावर मी लिहिलं म्हणून लेखक म्हणून मला त्याचं मान्यता मिळेल, त्या मोरोपंतांना मी पाहिलेलं नाही, त्या मोरोपंतांना मी ऐकलेलं नाही, त्या मोरोपंतांना मी बघितलेलं नाही. 2003 सप्टेंबरमध्ये मी विवेकमध्ये रुजू झालो आणि त्याच महिन्यात 21 तारखेला सप्टेंबर 2003ला मोरोपंत आपल्यातून गेलेले आहेत. त्याच्या आधी सामाजिक समरसता मंचाचं काम करत असताना मोरोपंतांचं नाव ऐकलेलं आहे, पण सामाजिक समरसता मंचाचं काम, त्याचा दायरा आणि मोरोपंतांचं काम हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी असल्यामुळं माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता मोरोपंतांपर्यंत पोचणं किंवा त्यांना अनुभवणं शक्य नव्हतं. पण असं न पाहिलेल्या मोरोपंतांचं चित्रकलाच्या भाषेत बोलायचं तर पोर्ट्रेट काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्यांना भेटलो, रमेशबाई आहेत, तर मोरोपंतांची शैली कशी होती, ते विनोदी कसे बोलायचे, असं वेगळ्या वेगळ्या लोकांकडून मी ऐकलेलं होतं. त्या ज्या छटा आहेत त्या या पुस्तकात उमटवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ते करत असताना एक जाणीव माझ्या मनात कायम होती की संघाचा इतिहास किंवा हिंदू समाजाचा इतिहास असा म्हणताना त्याचा एक कोण लेखक किंवा एक निर्माता आहे असं सांगता येत नाही. संघाच्या बाबतीतही तेच आहे. संघाची वाटचाल सुरू झाली, संघ शताब्दीकडे जातो आहे, पण एका व्यक्तीमुळंच हे सगळं काम उभं राहिलं असं म्हणता येत नाही. याचं उदाहरण देताना अजिंठा वेरूळच्या लेण्या जेव्हा आपण पाहतो आणि ती कलाकुसर पाहतो, त्यातलं
लावण्य पाहतो, रंगसंगती पाहतो, तेव्हा हे कुणी केलं हे आपल्याला माहिती नसतं. तो अनामिकांचा इतिहास आहे असं आपण म्हणतो. पण अनामिकांचा इतिहास असला तरी जर तो इतिहास आपण समजून घ्यायचा असेल तर त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या वाटेवरचे जे जे दीपस्तंभ म्हणून आपल्याला दिसतील ते समजून घेतले पाहिजेत. संघाचा इतिहास समजून घेताना, संघाच्या शताब्दीकडे जाताना संघाचा विषय आत्मसात करणं, संघाला जे काय वाटतं ते समजून घेणं आणि त्याचं प्रकटीकरण करणं हे जे काम होतं ते मोरोपंतांच्या जीवनातून कसं झालेलं आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि तोच या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न करणार. मोरोपंतांच्या बाबतीत असंख्य संस्थांचे निर्माते, असंख्य उपक्रमांचे प्रेरणास्थान, जनक असं मोरोपंतांना म्हटलं जातं. 3 गोष्टींचा उल्लेख करेन की मोरोपंतांनी त्या 3 गोष्टी केल्या आणि आज त्या जगमान्य झालेल्या आहेत. भारतात आर्य आक्रमक म्हणून आले आणि इतर देशांवर त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली असा एक इतिहास शिकवला जायचा. सरस्वती नदीचा शोध घेऊन मोरोपंतांनी तो सिद्धांत खोडून काढलेला आहे. रामजन्मभूमीचं आंदोलन आत्ता आपण 22 जानेवारीला आपण सगळे उत्सुक आहोत अयोध्येला जायला. त्या रामजन्मभूमीचा इतिहास जो पराजयाचा इतिहास होता, कलंकाचा इतिहास होता, तो मिटवून गौरवशाली इतिहास निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम मोरोपंतांनी केलेलं आहे. आणि 20-25 वर्षापूर्वी गोरक्षा, गोसेवा हे टवाळकीचे विषय किंवा यांना धंदे नाहीत, हे काहीतरी पुराणमतवादी आहेत किंवा मागच्या काळात घेऊन जाणारे आहेत असं म्हटला जाणारा विषय आज लोक आग्रहाचा आणि मुख्य धारेतला विषय झालेला आहे. आज सगळेच सांगतात की शेती करायची असेल तर गो आधारित शेती करा, देशी वानाच्या गायी पाळा असं आता सगळेच म्हणायला लागलेत. पण याचं प्रेरणास्थान मोरोपंतांचं कल्पकता, मोरोपंतांनी केलेली योजकता आणि त्यांनी संघ म्हणून दिलेलं स्वतःची अभिव्यक्ती यात आहे. हे सगळं मला जे उमलत गेलं, कळत गेलं ते माझ्या तोडक्या माडक्या भाषेत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपल्यासमोर ते पुस्तक प्रकाशित होत आहे. आपण सगळे त्या पुस्तकाचा स्वीकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सुरुवातीला काय बोलणार हे माहीत नाही असं त्यांनी म्हटलं, लक्षात आहे ना. आणि शब्दामधून इतकं सुरेख चित्र आपल्यासमोर उभं केलं. मग त्यांनी लेखणीमधून काय चमत्कार केला असेल हे पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर आपल्याला हे पुस्तक वाचावं लागेल. यानंतर धन्यवाद रवीजी. यानंतर मी माननीय बिमलजी केडिया यांना इथे मनोगतासाठी निमंत्रित करते. मंच पर उपस्थित सभी मान्यवर, सभागृह में उपस्थित सभी बहनों एवं भाइयों, कार्यक्रम के प्रारंभ में मंजरी ताई ने गीत गाया और उस गीत में जो उदात्त भावना बताई गई तो गीतों में तो ऐसी भावना रहती है, लेकिन संघ में ऐसी उदात्त भावना, इस भावना के अनुरूप जगने वाले लोग भी रहते हैं जो अपने आजू बाजू में, सामने पीछे, ये अपने काम की सबसे बड़ी विशेषता है. फिर वो मोरोपंत जी हो, ऐसे अनेक उदाहरण अपने को देखने को मिलते हैं. आज के कार्यक्रम में मेरा रोल तो इतना है, प्रमुख विषय भैया जी रखेंगे, हम उनको सुनने के लिए आए हैं. कुछ संस्मरण मोरोपंत जी के बताना, जो मैंने अनुभव किए, जो मैंने सुने. तो पहला तो संस्मरण ऐसा है कि मेरा मोरोपंत जी का परिचय, मैंने मोरोपंत जी को चिंचवड़ में सुना था. 10,000 तरुणों का शिविर था और मोरोपंत जी का बौद्धिक वर्ग हुआ, वो सुना था. संघ शिक्षा वर्ग में भी उनके बौद्धिक वर्ग सुने, लेकिन व्यक्तिशः से कभी परिचय हुआ नहीं था. 71-72 की घटना है कि नवयुग निवास में 70-80 कार्यकर्ता मुंबई के इकट्ठे आए थे. मैं पहली बार नवयुग निवास में गया था.
बैठे थे, शाम का समय था और कार्यक्रम था मोरोपंत जी के साथ गपशप। मोरोपंत जी बैठे और उन्होंने ऐसे सब देखा बैठे हुए सब कार्यकर्ताओं को, और बोला ऐसा लगता है कि अधिकतम लोगों का मेरा परिचय है। अगर किसी को लगता है, अब ये मोरोपंत ही कर सकते हैं, अगर किसी को लगता है कि उसका मेरे साथ परिचय नहीं है तो वो अपना परिचय करा दे। तो मैं खड़ा होने वाला था कि मेरा तो व्यक्तिगत तो कभी परिचय हुआ ही नहीं, लेकिन खड़ा हुआ नहीं, मैं डर गया समझो, या साहस नहीं हुआ कि खड़े होकर परिचय कराऊं। फिर बोले ऐसा लगता है सबका मेरे साथ परिचय है। अब ऐसा करेंगे, किसी को कोई प्रश्न पूछना है तो पूछे। अब कोई पूछे नहीं, तो फिर उन्होंने क्या किया, ऐसा है सबसे युवा यहाँ बैठा है विमल केडिया, विमल मेरे से प्रश्न पूछेगा। मतलब मेरे मन में डर ये है, मेरे मन में भावना ये है कि मेरा परिचय नहीं है, मैं कभी मिला नहीं, और वो सामने से बोल रहे हैं कि विमल अभी प्रश्न पूछेगा। तो ये मेरा पहला परिचय है। कार्यकर्ताओं को जोड़ने में, मतलब उनका संगठन कौशल्य, उसका तो कोई हिसाब ही नहीं था। पार्ले की घटना है, अभिमन्यु प्रभा शाखा पर आए थे, 8-10 लोग थे, स्वयंसेवक थे, परिचय हुआ। सामने गिरीश कुलकर्णी खड़ा है, गिरीश के पिताजी दत्तोपंत जी हमारी प्रभा शाखा में सबसे एक्टिव। परिचय होते समय दत्तोपंत का परिचय हुआ, मैंने उसमें जोड़ दिया कि दत्तोपंत रिटायर्ड हुए हैं और दत्तोपंत नागपुर वाले हैं, इतना ही। परिचय हुआ, सब हुआ, दत्तोपंत चले गए। 12-15 दिन बाद जब मैं पितृछाया में गया तो देखा दत्तोपंत कुलकर्णी वहाँ है। अरे मैंने कहा आप यहाँ कैसे? बोले मोरोपंत ने पकड़ा। मतलब पता नहीं ऐसे कितने हजारों लोगों को मोरोपंत जी ने जोड़ा, काम में लगाया, और पूरा जीवन वो काम करते रहे। ऐसा एक दूसरा उदाहरण। मोरोपंत जी को हम जो जानते हैं वो है उनके बौद्धिक वर्ग से। उनके बौद्धिक वर्ग की विशेषता ये है कि पूरे बौद्धिक वर्ग में बीच बीच में अच्छे ढंग से हंसो, खूब हंसो। एक उदाहरण दूंगा मैं, अकबर बीरबल का उदाहरण। अब वो उन्होंने किस संदर्भ में दिया पता नहीं, संदर्भ रहता था, ऐसे नहीं कि बस जोक सुना रहे, ऐसे नहीं। वो स्टैंडिंग कॉमेडी वाली बात नहीं, वो कोई ना कोई विषय लेकर उदाहरण ऐसे देते थे कि आदमी कभी भूले नहीं। अब वो उस दिन जो उदाहरण उन्होंने दिया वो अकबर बीरबल का, और अकबर बीरबल में भी उदाहरण कौन सा, तो बैंगन का। मतलब एक बार बोले राजा अकबर के दरबार में बैंगन का विषय निकला, सब दरबारी लोग, अकबर भी बड़ाई कर रहा था, और आखिर में अकबर ने पूछा भाई सबसे विद्वान बीरबल है, भाई तुम बताओ। तो उन्होंने जितना कुछ बताया था उससे 10-20 ज़्यादा गुण बीरबल ने बता दिया। अकबर खुश हो गया। अब योगा योग से 2-4 दिन बाद वापस बैंगन का विषय निकला कि बैंगन काला कलूटा है, ये है, वो है, जो भी है, बुराई ये चालू हो गई, प्रारंभ हो गई। अब वो एक ने बताया, दूसरे ने बताया, अकबर ने बताया, फिर बीरबल को पूछा, तो बीरबल ने 15-20 उसकी बुराई ऐड कर दी। तब अकबर ने पकड़ लिया, बोले उस दिन तो तू बहुत बड़ाई कर रहा था बैंगन की, और आज तू बुराई कर रहा, बात क्या है? तो बोले बीरबल ने जवाब दिया, महाराज मैं बैंगन की नौकरी थोड़ी करता हूँ, मैं तो आपकी नौकरी करता हूँ। आपने बड़ाई की तो मैंने बड़ाई की, आपने बुराई की तो मैंने बुराई की। अब वो उदाहरण आज तक याद है। मैं तो एक रमेश जी को बोलूँगा कि एक विषय ले कि मोरोपंत के ने ऐसे जो जोक सुनाए संदर्भ लेकर, ऐसे सारे जोक्स का सिलेक्शन पूरे महाराष्ट्र में किया तो एक बहुत अच्छी किताब बन सकती है। हम लेंगे ऐसे बताओ। जरूर करेंगे। तो ऐसे कई उदाहरण दे सकते हैं, लेकिन ये एक ही पर्याप्त है। इंस्टेंट क्या बोलते हैं, जोक बोलो नहीं, एक प्रतिक्रिया प्रतिनिधि सभा हर साल होती है। मैं भी 9 साल तक 9 प्रतिनिधि सभा में, मतलब 3 टर्म रहा हूँ। तो एक प्रतिनिधि सभा में उस समय सुदर्शन जी बौद्धिक प्रमुख थे, और प्रमुख थे बौद्धिक प्रमुख। तो उस समय उस साल प्रतिनिधि सभा में ये जो एकात्मता स्त्रोत है जिसमें 32-33 श्लोक है, उसमें कुछ बदल उन्होंने किया, कुछ श्लोक बदल किए।
उसका नाम भी बदला, पहले भारत भक्ति स्त्रोत, फिर एकात्मता स्त्रोत। इस प्रकार से सुदर्शन जी ने विस्तार से बताया कि अभी आने वाले समय में शाखाओं में एकात्मता स्त्रोत इस तरह बोलना है, ये बोलना है नया। फिर उन्होंने बोला कि भाई किसी का कुछ प्रतिक्रिया होगी, किसी को कुछ बताना है, सुझाव देना है तो दे। तो हमने देखा मोरोपंत खड़े हो गए थोड़ी देर में, और मोरोपंत ने बोला देखो ऐसा है कि हमको 10 साल लगे वो 33 श्लोक याद करने में, और जब हम बाय हार्ट करते हैं तब आप बदल देते हो। प्रतिनिधि सभा में 900,000 लोग थे, सभी के मन की भावना उन्होंने उस समय रखी। एक जो संस्मरण याद है, परिस्थिति के हिसाब से जो बताते थे वो, अपने को पता है कि आपातकाल आया था, इमरजेंसी आई थी, और इमरजेंसी में तो एक प्रकार से सर सेनापति उनको बोल सकते हैं, जिस प्रकार से उन्होंने सारा मोर्चा संभाला था। 1-2 बैठक पार्ला में हुई थी, और वो बैठक की जवाबदारी मेरे पास थी, अंडरग्राउंड बैठक जिसको बोलते। तो एक बार मैं 4-5 अधिकारियों को, मेरी फिएट कार थी, उसमें लेकर बांद्रा सी फेस से निकला, और जब राजेश खन्ना का बंगला आया तो मैंने बताया ऐसे ही, मैंने कहा वो देखो राजेश खन्ना का बंगला है। झट से मोरोपंत जी बोले, वहाँ सामने एक हॉकर बैठा था, बोले वो राजेश खन्ना है क्या? तो सारे अधिकारी थे, मतलब इंस्टेंट जिसको बोलते हैं ना। तो आपातकाल गया, जनता पार्टी आई, सब अलग मूड में थे, स्वयंसेवक भी अलग मनस्थिति में थे, अब तो राज्य अपना आ गया वगैरह वगैरह जो भी है। तब का उनका उदाहरण याद है। राजपुरिया बाग में मेरे को लगता है पूरे बांद्रा से लेकर बोरीवली तक के सभी कार्यकर्ताओं को बुलाया था, और उन्होंने जो उदाहरण उस समय दिया कि भाई एक गांव वाला आदमी गांव से निकला, उसको जाना था, बोले पार्ला से निकला, उसको या गांव का नाम लिया उन्होंने, ये शहर में तो ये उदाहरण फिट नहीं होगा। वो गांव से निकला, 10 कोस दूर उसको दूसरे गांव में जाना था। वो चलना उसने प्रारंभ किया, उसको दिशा मालूम थी, वो जाने लगा। आधे रास्ते जाने के बाद उसकी थोड़ी इच्छा हुई, अब ये मोरोपंत ही बोल सकते, बीड़ी पीने की इच्छा हुई। तो बीड़ी पीने की इच्छा हुई तो उसने बीड़ी लिया, सुलगाने का प्रयास किया, तो हवा आ रही थी सामने से। तो वो व्यक्ति बहुत प्रयास किया, नहीं हुआ तो मुड़ गया। मुड़कर उसने बीड़ी सुलगाई, कस लिया, बहुत आनंद आया और चलना प्रारंभ कर दिया। उसने चलना प्रारंभ कर दिया, चलता गया चलता गया चलता गया। 2-4 घंटे के बाद देखा तो अपने गांव में वापस। तो ये एक विशेष परिस्थिति में हमने अपने काम का स्वरूप बदला था। अब ये राज्य अपना आ गया, और उसका जो आनंद, उसका जो नशा है, वो नशे में अपना रास्ता छोड़कर और उल्टे रास्ते में चलना ये ठीक नहीं। कितने अच्छे ढंग से उन्होंने आज तक उसका स्मरण है। हंसते खेलते जो निर्णय लेते थे, तरुण भारत का एक निर्णय मेरे को मालूम है, मैं सह कार्यवाह था। वसंतराव जी तांबे महानगर कार्यवाह थे, और उस समय शाम का तरुण भारत निकलता था इवनिंग, और वो भी घाटे में जाता था। जैसे रमेश ने बताया, ये सब चलाना बड़ा कठिन, बार बार पैसा लाओ करो, तो हमारा आग्रह था कि इसको बंद करो। तो निर्णय कौन लेगा? मोरोपंत जी लेंगे। तो मोरोपंत जी ने तारीख दे दी, सब कार्यकर्ता तय हो गए, और सभी इस मनस्थिति में कि बंद करना है। सारे इकट्ठे आए। मैं उस बैठक में अपेक्षित नहीं था, लेकिन मेरे को ये लगा था कि क्या निर्णय होता है देखते। बैठक हो गई, बाद में मैंने पूछा तो बोले निर्णय ये हुआ है, सुबह का भी तरुण भारत चालू करना। ये मोरोपंत की कमाल। बैठक हुई थी, शाम के तरुण भारत को बंद कैसे करना, उसकी रचना योजना करने के लिए बैठक थी। निर्णय उनको लेना था, और सब खुशी खुशी, ऐसे नहीं कि कोई दबाव में आकर या कुछ। वो मोरोपंत जी का प्रभाव था, और बाद से वो तरुण भारत चल ही रहा है अपना। इसमें जिक्र किया अमृत महोत्सव का, वो जो अंक का। मोरोपंत जी जब 75 साल के हुए तो महाराष्ट्र में तो मोरोपंत जी का एक विशेष स्थान था। हर जिले में, हर गांव में उनका परिचय, उनका संबंध। थोड़ा इसमें मैं भी आता हूँ। वो इस प्रकार रहा
की प्रांत की बैठक थी और माननीय प्रहलाद पंत ने विषय रखा कि भाई मोरोपंजी का अमृत महोत्सव मनाना है। अब वास्तव में अमृत महोत्सव मनाना था, लेकिन हेतु ये था कि वो पैसा इकट्ठा करना। मोरोपंजी की तो हाथ में देना ही है, खाली पीछे से वापस लेकर जो बाकी जो काम अपने है, जिसमें माइनस हो रहा है, जिसमें देना बाकी है, वो सब सल्टाना था। तो पूरी योजना बनी थी और प्रांत की बैठक में जब प्रहलाद जी ने विषय रखा कार्यक्रम करेंगे, 2 स्थानों पर करेंगे, मुंबई में करेंगे, पूना में करेंगे, आधे आधे प्रांत बांट देंगे, हर जिले में पैसा इकट्ठा होगा और करेंगे 2 कार्यक्रम। कोई सुझाव है तो बताओ। तो मैंने एक सुझाव दिया खड़े होकर, मैं मेरी लाल कर रहा हूँ, मैं खड़े होकर मैंने बताया कि देखो ऐसे 2 कार्यक्रम करने से पूरा प्रांत इन्वॉल्व नहीं होगा और मोरोपंजी है, गांव-गांव में लोग जानते हैं। हम ऐसा करेंगे, हर जिले में मोरोपंत के अमृत महोत्सव समिति बनाएंगे, हर जिले को एक दिन देंगे, हर जिले ने प्रयास करना, जिले की निधि देना। और तुरंत प्रहलाद जी ने वो स्वीकार किया और 2-3 महीना चला, हर जिले में मोरोपंत गए, मोरोपंत आ रहे, इसका एक आनंद सबको था और एक बहुत बड़ा एक इतिहास बोल सकते हैं इस प्रकार से महाराष्ट्र प्रांत में बना। एक सुझाव और देता हूँ। मेरा मानना है कि जो 1981 में मीनाक्षीपुरम की घटना हुई, जिस घटना में तमिलनाडु का वो गांव और सारा हिंदू समाज वहाँ का सारा मुस्लिम बना, वो एक धक्कादायक विषय था, मन को क्लेश देने वाला, पूरे परिवार में एक अपने लिए शर्मनाक इस प्रकार से स्थिति थी। वो मीनाक्षीपुरम और अब ये 22 जनवरी 42 साल बाद मेरा मानना है कि ये जो मीनाक्षीपुरम से लेकर 81 से लेकर अयोध्या, वो धर्मांतरण से लेकर रामलला की जो स्थापना होगी, ये जो 42 साल का कालखंड है, ये कालखंड का भी अभ्यास करना चाहिए। और जब अभ्यास करेंगे, मतलब उस पीरियड में जिस प्रकार से मोरोपंजी ने एकात्मता की रथ यात्रा, ये यात्रा, वो यात्रा, इतनी यात्रा की पूछो मत, हर 2-3 साल में एक बड़ी यात्रा, फिर शिला पूजन, ये सारा जो सारा मतलब मीनाक्षीपुरम से लेकर अयोध्या तक का या ये 42 साल का इतिहास लिखा गया और उसका सारा क्या बोलते हैं ना एनालिसिस किया गया, तो केंद्र में हम खाली एक व्यक्ति को पाएंगे और वो है, प्रमुख रूप से जो एक नाम होगा वो मोरोपंजी होंगे। ये सारा जो बदल हुआ है वो मोरोपंजी के कारण हुआ और वो भी एक अभ्यास का विषय हो सकता है, वो भी एक पुस्तक का विषय हो सकता है। अंत में गोले जी को धन्यवाद देता हूँ कि इतनी अच्छी मतलब इतना प्रयास करके मोरोपंजी के बारे में पुस्तक लिखा है। एक अपेक्षा और व्यक्त कर देता हूँ, आज खाली 200 किताब आई है, खाली ताली बजाने के लिए आना नहीं है अपने को जाते समय फ़ायदा भी है 150 रुपये का, 500 रुपये की पुस्तक 350 में मिलेगी। और मेरा मानना है कि पुस्तक कम पड़ेगी तो चिंता की बात नहीं है, किताब नहीं मिली तो वहाँ नाम लिखा देना, मोबाइल नंबर दे देना, आपके घर पुस्तक 350 में पहुँच जाएगी। धन्यवाद। विमलजींच्या शब्दाचा मान ठेवणं आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। त्यांनी सुरुवातीला जी आठवण सांगितली की मोरोपंतांनी म्हटलं की इथे ज्याचा माझ्याशी परिचय नाही आहे त्याने परिचय करून द्यावा, मला वाटतं ती तंतोतंत गोष्ट विमलजींना पण लागू आहे। इथे या क्षणी त्यांना ओळखत नाही असं क्वचितच कोणीतरी असेल। मोरोपंतांसारख्या अनेक कार्यकर्त्यांचा वारसा मंचावर बसलेले मान्यवर आत्ता आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। आपल्यामध्ये श्रीयुत रामलालजी उपस्थित आहेत, अखिल भारतीय संपर्क प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। आणि आता मंचावर आपल्यासोबत आहेत श्रीयुत सुरेश भगेरियाजी, माननीय संघचालक, मुंबई महानगर। या दोघांचेही हार्दिक स्वागत।
ज्या मुख्य कार्यक्रमाच्या उद्देशाने आपण येथे जमलेलो आहोत त्या योजक संघ महर्षी या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची विनंती मी मंचावर उपस्थित मान्यवरांना करते. योजक संघ महर्षी मोरोपंत पिंगळे, लेखक श्रीयुत रवींद्र गोळे. मोरोपंतांचे वर्णन करण्यासाठी आपल्याच एका गीताचा आधार घेते. अभिनंदन है मौन तपस्वी धीरोदत्त पुजारी. अभिनंदन है मौन तपस्वी धीरोदत्त पुजारी. तुम्हें जन्म दे धन्य हुई माँ भारत भूमि हमारी. तुम्हें जन्म दे धन्य हुई माँ भारत भूमि हमारी. पुस्तक प्रकाशनाचं निमित्त असलं तरी ज्यांना ऐकण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत त्या माननीय भैयाजी जोशी यांना इथे मी प्रबोधनासाठी निमंत्रित करते. हिंदुस्तान प्रकाशनचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी पतंगे, मुंबई महानगराचे मान्य संघचालक सुरेशजी बघेरिया, ज्यांनी परिश्रमपूर्वक हे पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचवलं असे आदरणीय रवींद्रजी गोळे आणि आपल्या सर्वांचे परिचित एका अर्थाने मोरोपंतांच्या सारखी एक कार्बन कॉपी असलेले विमलजी केडिया. मी कार्बन कॉपी म्हणतो याला एक वेगळा अर्थ आहे. कार्बन कॉपीमध्ये जसं वरती असतं तसं खाली असतं, पण जेव्हा आपण हे उघडून बघतो तेव्हा आणखीन वेगळंही काही दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये. तेच आहे. तर ग्रंथ तर उपलब्ध आहे आणि इथे बसलेले अनेक जण म्हणजे जवळजवळ 80-90% लोक असे आहेत की ज्यांनी मान्य मोरोपंतांना बघितलंय, ऐकलंय. तर विमलजींच्या भाषणातून मोरोपंत काय होते याचं अनेकांना स्मरण झालं आणि अनेकांना माहिती झालं आणि वाईट वाटतं की आपण अशा व्यक्तीला बघण्याची संधी आपल्याला मिळाली नाही, असं वाईटही पडतं. अशी व्यक्तिमत्व आहेत संघामध्ये निर्माण झालेली. संघामध्ये काही गीतं आहेत. तसं गीतांमध्ये एक आहे की पूजनीय डॉक्टरांकडे बघून अनेकांनी म्हटलं की तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाडून देऊ दिशा दाही दाही. या गीतातल्या ओळीला ज्यांनी न्याय दिला असे न्याय देणाऱ्यांपैकी मान्यवर मोरोपंत ओळींना न्याय दिलं. आपण एखादं स्वप्न बघायचं आणि ते स्वप्न साकार करायचं सोपं आहे. मीच बघितलेलं आहे आणि मीच ते साकार करायचं. काही लोक असतात असे की स्वप्न मी बघेन, साकार तुम्ही करा, अशी इच्छा ठेवणारे लोक असतात. नाही असं नाही, पण मान्य मोरोपंत तिच्यापैकी नव्हते. स्वप्न मीच बघतोय आणि मी साकार करतो. पण मोरोपंतांचं वैशिष्ट्य काय आहे असं जर म्हटलं तर पूजनीय डॉक्टरांनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न समजून घेऊन ते साकार करण्याकरता आपलं जीवन पणाला लावलं, ते मोरोपंत आहेत. मोरोपंतांचे किस्से सांगितले विमलजींनी आणि त्याला मी एक दुजोरा देतो आणि आपणही सर्व त्याला दुजोरा द्याल की अशा सगळ्या मोरोपंतांच्या कथांचं म्हणजे मोरोपंतांनी सांगितलेल्या, मोरोपंतांच्या कथा कमी आहेत, मोरोपंतांनी सांगितलेल्या कथा पुष्कळ आहेत. तर त्या संकलित कराव्यात एकदा. फक्त तुम्ही तुमच्या जोडू नका एवढं फक्त एक लक्षात
राईट, पण पुष्कळ आहेत आणि तेच ग्रंथ मोठा होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला समजून घेणं, म्हणजे आम्ही कधी संघामध्ये म्हणत असतो की संघाचं काम गंभीर आहे. हे तर खरंच आहे, संघाचं काम गंभीर आहे. पण मान्य मोरोपंत म्हणायचे की संघाचं काम गंभीर आहे, त्यासाठी आपण गंभीर होण्याचं कारण नाही. आम्ही चेहरा गंभीर करतो, काम गंभीरपणे करतो की नाही प्रश्न आहे. त्यामुळे काम गंभीर आहे, पण काम हसत खेळत करता आलं पाहिजे. खूप देशाची संकट आहेत आणि आता कोण सगळं हे करणार आहे, काय आपला त्राता कोण आहे वगैरे, असं रडक्या स्वरामध्ये कधीही त्यांनी विचार मांडणी केली नाही. आणि म्हणून त्यांच्या वैचारिक मांडणीला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं एक स्वरूप आपण त्यांचं बघितलेलं आहे. लहान लहान गोष्टीतून मर्म समजावून सांगणं. बोलायला पुष्कळ आहेत, अनेक गोष्टी अनेक कल्पना सांगता येतील त्यांच्याबद्दलच्या, असं आहे. एकदा आमच्यासारख्याने त्यांना प्रश्न विचारला. मोरोपंतांचं जर आपण ते पुस्तकात काही प्रमाणात आलं असेल, ते संघामध्ये जितक्या प्रकारची कामं आहेत त्या सर्व प्रकारचं त्यांच्याकडे दायित्व राहिलेलं आहे. ते शारीरिक प्रमुखही होते, ते बौद्धिक प्रमुखही होते, ते व्यवस्था प्रमुखही होते, ते अखिल भारतीय प्रचारक प्रमुख पण होते. असे सगळे प्रकारची जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. त्यांना एकदा विचारलं की संघामध्ये सर्वात महत्त्वाचं काम कोणतं आहे. कामं तर पुष्कळ आहेत, महत्त्वाचं काम कोणतं आहे. ते म्हणाले एकच काम महत्त्वाचं आहे. कोणतं आहे? जे माझ्याकडे दिलेलं आहे ते. बाकी सगळे काही नाही, म्हणजे माझ्याकडे जे दिलेलं आहे ते काम महत्त्वाचं आहे. बघा, या एका छोट्या वाक्यातून त्यांनी एखादा कार्यकर्ता जबाबदारी घेऊन काम करतो, तर ते घेतलेलं काम तेच महत्त्वाचं आहे समजून केलं पाहिजे. हे केल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून मोरोपंतांच्या व्यक्तिमत्वाचं एक समग्रपणे एक विचार करण्यासारखं आहे. स्वयंसेवक काय असतो, काय असला पाहिजे, कधी पूजनीय डॉक्टरांच्या काळात काही कल्पना केली होती. आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही पण डॉक्टरांना कोणी बघितलेलं नाही. आपण काय त्यामुळे संघाचं स्वयंसेवक काय, संघाचं काय. तर एक वाक्य आपण वारंवार ऐकतो की संघ काही करणार नाही, स्वयंसेवक सगळं काही करतील. सगळं काही करतील म्हणजे जे संघाला पाहिजे ते करतील, नाहीतर काही करतील असं नाही, काहीही करतील असं नाही, पण काहीही करू शकतात असे पाहिजेत, नाहीतर काही करतील असं नाही. आणि म्हणून संघाने दिशा दिली, लोकांनी अशा प्रकारचा विचार करून काम. आणि म्हणून एक सूत्र की संघ काही करणार नाही, स्वयंसेवक सगळं करतील. तर असे समजणारे स्वयंसेवक तयार करण्याचं काम. दुसरी गोष्ट एक त्या काळात चर्चेमध्ये येत असे की समाजामध्ये प्रश्न विचारणारे लोक पुष्कळ आहेत, प्रश्न उभे करणारे. याचं काय झालं, हे कोण करणार, त्याचं काय. आणि म्हणून त्यावेळेला असं सांगितलं जात असे की आम्हाला प्रश्न विचारणारे लोक नको आहेत, उत्तर शोधणारे लोक पाहिजेत. आणि उत्तर शोधणारे जे म्हणून काही नावं आज आपल्यासमोर येतात आहेत, पुष्कळ नावं घेता येतील, पण माननीय मोरोपंतांचं उत्तर शोधण्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव आहे असं म्हणता येईल. असं आहे, कितीतरी प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधलेली आहेत. महाराष्ट्रातल्या सामाजिक जीवनाचा, तसे ते नागपूरला आले खरं म्हणजे. इकडे पहिल्यापासूनच विदर्भ वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा असं होतच. पण एक काळ होता 48 साली ते तिकडून इकडे आले. महाराष्ट्रातलं समाज जीवन, महाराष्ट्रातले आवश्यकता, महाराष्ट्रातले प्रश्न, महाराष्ट्रातल्या अनेक घटनांचं महत्त्व हे मुळापासून समजल्याशिवाय त्याचा रस्ता सापडत नाही ना. आणि म्हणून आज संघाचे स्वयंसेवक ज्या विविध प्रकारच्या कामांमध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक जीवनामध्ये आज उभे आहेत, त्या सर्वाच्या मुळाशी कुठे ना कुठे मान्यवर मोरोपंतांचा हात आहे. मोरोपंतांची काही भूमिका राहिली.
अनुकूल परिस्थितीमध्ये काम कसं करायचं आहे, प्रतिकूलमध्ये कसं करायचं आहे, या सर्वांचं मार्गदर्शन त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. देवबांचा प्रकल्प सुरू झाला महाराष्ट्रामध्ये 72-73ची गोष्ट असेल माझ्या माहितीप्रमाणे. आणीबाणीच्या आधी मागे पुढे असं झालं. त्यावेळेला तलासरीचा प्रकल्प सुरू झाला. हिंदू सेवा संघ म्हणून दामोदर टोकेकरांच्या मार्गदर्शनाने काम सुरू झालं होतं. त्याच वेळेला हे सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाचं काम देवबांचं सुरू झालं. त्यांना विचारलं की मोरोपंत या प्रकल्पाची काय आवश्यकता आहे, विशेषतः काय. आपण एकाच जिल्ह्यामध्ये तळासरीमध्ये काम करतोय, मनोरमध्ये काम करतोय, जव्हारमध्ये काम करतोय, अशी विविध कामं आपण करतोय. हे नवीन काय आहे. तर दृष्टी कशी असते बघा. त्याने असं म्हटलं की एक काम जे सुरू झालं ते विरोधी शक्ती खूप प्रभावी आहेत, त्यांना निष्प्रभ करण्याकरता सुरू झालेलं काम तलासरीचा प्रकल्पाच्या मुळात ते आहे. पण जिथे कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, पण समाजाची आवश्यकता आहे, अनुकूल वातावरण आहे, समाजाला उभं करण्याचं इथे काम आपण प्रयोग म्हणून एक नमुना म्हणून समाजासमोर ठेवू शकतो. या कल्पनेने देवबान प्रकल्पाचा जन्म झाला. एक दृष्टी कशी प्रतिकूल आहे, अनुकूल आहे, दोन्ही प्रकारचे प्रयोग आम्हाला करायचे आहेत. अनुकूलता आहे तिथे सहजपणे करू आणि प्रतिकूलतेमध्ये पाय मागे घेऊ असं नाही. आणि म्हणून तलासरीचा प्रकल्प आहे आणि आपल्याकडे मोखाड्याच्या जवळ चालणारा देवबांचा प्रकल्पसुद्धा आपल्यासमोर आहे. एक दृष्टी आणि म्हणून मी मग म्हटलं की त्यांनी जे म्हटलं की माझ्याकडे जे काम आहे ते सर्वात महत्त्वाचं काम आहे. एकदा मोरोपंतांना कोणतरी आमच्याकडे तुम्ही प्रवासाला या वगैरे असं म्हटलं तर म्हणाले की येतो म्हणाले. मग पुढचा प्रश्न होता गाय आहे का तिथे, गाय आहे का म्हणाले. नाही म्हणे आमच्याकडे गाय वगैरे काही नाही. मग म्हणे नाही. मग त्यांनी जेव्हा रक्षणाचा आणि गोसेवेचा विषय हातामध्ये घेतला तेव्हा एका अर्थाने त्यांनी नाही म्हटलं नाही, पण एका अर्थाने त्यांनी कार्यकर्त्यांना संकेत दिला की हा विषय पण तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून अशा विविध विषयांना प्रश्न समजून घेऊन, आवश्यकता समजून घेऊन त्याचं उत्तर शोधण्याचं, मग ते रायगड उत्सव समितीचं काम असो, ते महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिलेल्या सहकारी बँका असोत, इथे निघालेली प्रचार प्रसार माध्यमांमधली तरुण भारतपासून सगळे ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था उभ्या राहिल्या असत, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असोत, या सर्वांच्यामध्ये कुठेतरी मोरोपंतांचं एक मूलभूत, एक वैचारिक, एक व्यावहारिक, एक मार्गदर्शन राहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांची दृष्टी आणि म्हणून जे डॉक्टरांनी जे म्हटलं होतं की उत्तर शोधणारे स्वयंसेवक पाहिजेत आणि म्हणून असे प्रश्नांची उत्तरं शोधणे. धर्मांतरणाची घटना मग विमलजींनी म्हटलं की मीनाक्षीपुरममध्ये घटना घडली. धर्मांतरण काही पहिल्यांदा झालं नाही ना. भारतामध्ये मीनाक्षीपुरमची संख्या तर फार थोडी होती. त्याच्यापेक्षा जास्त धर्मांतरण मिझोराममध्ये झालं, मेघालयमध्ये झालं, अरुणाचलमध्ये झालं, बिहारमध्ये झालं, झारखंडमध्ये झालं, छत्तीसगडमध्ये झालेले आहेत ना. पण मीनाक्षीपुरमची घटना घडत असताना आज आपण इतके वर्ष इथे उभे आहोत आणि आपल्या डोळ्यात देखत असं होत आहे. आत्ताच ही समाजाला एक आघात करण्याची आवश्यकता आहे की हे आत्ता आम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील. आणि म्हणून मीनाक्षीपुरमच्या छोट्या धर्मांतरण घटनेचं एक योग्य प्रकारचा विचार करून संबंध देशाला जागवण्याचा प्रयत्न हे बीज कोणी टाकलं असेल. आणि म्हणून जेव्हा ही मीनाक्षीपुरमची चर्चा सुरू झाली त्यावेळेला इंदिरा गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होत्या त्यांनी म्हटलं की पैशांच्या बळावरती त्यावेळेला एक शब्द चालायचा पेट्रो डॉलर. म्हणजे हे सगळे अरब राष्ट्रातून येणारा पैसा, त्याच्या आधारावरती मशिदी, त्याच्या आधारावरती धर्मांतरण, असं जे सगळं चालायचं त्यावेळेला पेट्रो डॉलर शब्द रूढ होता.
त्यावेळेला इंदिरा गांधींना म्हणावं लागलं की बाहेरनं येणाऱ्या पैशाच्या आधारावरती या देशासमोर आव्हानं उभी करण्याचा अधिकार कोणाला नाही. हे इंदिरा गांधीला म्हणायला लावण्यामध्ये काही ना काही मोरोपंतांची भूमिका आहे. कारण त्यावेळेला जेव्हा मोरोपंतांनी काही त्यांना म्हटलं नाही की तुम्ही म्हणा नाही तर काहीतरी होईल, नाही, वातावरण असं तयार झालं की इंदिरा गांधींना हे म्हणावंच लागलं की नाही चालणार याच्यानंतर. प्रश्न राम जन्मभूमी आंदोलनाचं पुष्कळ चर्चा आपण ऐकलेली आहे. मी त्यात फार तपशिलात जायचं कारण नाही. आपण सर्वांनी ते आंदोलन चालवलेलं आहे, बघितलेलं आहे, आपण साक्षी आहोत त्याची. पण एका छोट्या छोट्या उपक्रमामधून समाजाला या उपक्रमामध्ये उभं करणं छोटं योगदान आहे. काही नाही, तुम्ही एक गावामध्ये एक छोटीशी मिरवणूक काढा की राम मंदिर झालं पाहिजे, अयोध्येमध्ये मंदिर झालं पाहिजे. मग ते राम रथयात्रा, राम शिलापूजन हा अद्भुत एक निघालेला, एक कल्पनेतून निघालेला विषय आहे की प्रत्येक गावातल्या लोकांना वाटेल की राम मंदिरामध्ये आमच्या गावातलं पाणी, आमच्या गावातली माती, आमच्या गावातल्या मजुरांनी केलेली एक वीट त्या मंदिरात लागणार आहे. मला असं वाटतं की समाज जागरणाचा भारतामध्ये समाज स्वतंत्रताच्या आंदोलनामध्ये अनेकांनी अनेक प्रयोग केले. पण एखादा प्रश्न सोडवण्याकरता समाजाला शत्रू नाही आहे समोर. शत्रू असताना उत्तर शोधणं वेगळी गोष्ट आहे, पण एखादं जागरण करून एखादी गोष्ट घडवायची आहे तर त्याचं फार उत्तम उदाहरण आहे राम जन्मभूमी आंदोलन. एकात्मता रथयात्रा ही हिंदू समाजाच्या स्वभावाच्या विरुद्ध होती. हिंदू समाजाचा स्वभाव कसा आहे, यात्रा म्हणजे पालखी, मिरवणूक, नाच, रमतगमत. प्रत्येक दारासमोर ती पालखी थांबणार, फुलं वाहणार, नमस्कार करणार. केव्हा निघेल माहीत नाही, केव्हा पोचेल याची शक्यता नाही, केव्हा तरी पोचेल, अशी आमची सवय आहे सगळ्यांची. पण ज्यावेळेला हा विषय निघाला की उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे हा जर रथ जायचा आहे तो 1 महिन्यामध्ये गेला पाहिजे आणि 1 महिन्यामध्ये तो इतकं अंतर कापून जाईल. त्याचं गणित बसवलं गेलं असेल त्या काळामध्ये आणि समाजाला सांगितलं की आपण इथे दर्शनाला या. नाही, आमचे नेते यायचे आहेत, आमचे प्रमुख मंडळी यायचे, थांबा असं नाही. मोरोपंत कधी कधी आपल्या बौद्धिक वर्गामध्ये गमतीने सांगायचे. कोणाला विश्वास नव्हता हिंदू समाज संघटित होऊ शकतो वगैरे असं काही. त्यावेळेला म्हणायचे काही शक्य नाही. पण एक दिवस डॉक्टरांना भेटायला लागले की लोक कमाल आहे तुमची, संघटित केला समाज मिळतो. तर काय कशामुळे वाटलं नाही म्हणजे नागपूरमध्ये एक संचलन निघालं. ते संचलन बघून लोक म्हणायला लागले कमाल आहे डॉक्टर. संचलनाची संख्या काहीतरी म्हणे 60-70 होती आणि मिरवणूक तर हजारोची निघायची. पण हे 60-70 लोकांचं संचलन लोकांना बरं का वाटलं म्हणून म्हणे आम्ही चौकशी केली. तर म्हणाले ज्या वेळेला सांगितलं होतं त्यावेळेला निघालं आणि जिथे पोचायचं होतं तिथे पोचलं. हे आहे वैशिष्ट्यच आहे म्हणाले. आणि जे लोक सुरुवातीला होते ते शेवटपर्यंत राहिले. हिंदू समाजाला ही सवय नाही काही. इथून निघाले तिथे मध्ये जाऊन बिडी गाडी पिऊन येतील, घरी जातील, काय करतील, पण इथून निघाले तिथे पोचले. एकही जण सोडून गेलं नाही आणि उत्साहाने कोणी आले तेही झालं नाही म्हणाले. हे अद्भुत आहे. असं छोट्याशा गोष्टीमुळे त्या लोकांना वाटलं त्या काळामध्ये. त्याचं मोठं स्वरूप आपण रथयात्रेच्या स्वरूपामध्ये बघितलं. 10 कोटी लोक एका महिन्यामध्ये आपलं घर सोडून गंगा आणि भारतमातेची आरती करायला येत आहेत. सगळ्यांना गंगा माहिती होती, भारतमाता माहीत नव्हती. त्यामुळे समाजामध्ये त्यावेळेला चैतन्य किती आलं असेल. चैतन्य आलं तर खूपच. म्हणजे आपले काही कार्यकर्ते
आता ती भारतमाताचं प्रतिमा आहे, मग पूजन करायचं आहे वगैरे, आरती वगैरे सकाळी करून निघायचं आहे सगळं. पण हे आपले भगवा कपडे घालून बसायचे. लोकांना वाटायचं हेच म्हणत नाहीत. साध्या साध्या लोकांना ते मूर्तीपेक्षा ते संत कोण बसले समोर त्यांना हात लावायची, पायाला हात लावायची असतं. ते कार्यकर्ते म्हणाला, अहो आम्ही नाही, ती भारतमाता, अहो भारतमाता ठेवा म्हणे, आम्ही तुम्हीच आम्हाला भारतमातेसारखे आहात. ते कार्यकर्त्यामुळे आम्हाला संकोच वाटायचा की आम्ही काय करतो बाहेर आम्हाला माहिती आहे, म्हणजे चांगलंच काम करतं, पण लोकांची श्रद्धा आहे, लोकांचा विश्वास आहे या कपड्यावरती आहे, या वस्त्रांवरती आहे, या आचरणावरती आहे, या व्यवहारावरती आहे. ही एक दृश्य जे त्यावेळेला बघायला मिळालं. मला असं वाटतं की हे देशाच्या काही हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं एक अद्भुत समाजाचं दर्शन समाजाने घेतलं. आणि तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते आहेत आम्हाला वाटलं की नाही हे आपण करू शकतो. असे कितीतरी प्रयोग आणि कितीतरी गोष्टी मान्यवर मोरोपंतांच्या विचार मंथनातून आलेले, अनुभवातून आलेले. मग त्यांनी ते वर्षभराचं भारताचं कॅलेंडर कसं असलं पाहिजे, भाषा कशी असली पाहिजे, पंचांग नीट कसं असलं पाहिजे, सरस्वती नदीचा शोध घेणं. मोरोपंत काही वैज्ञानिक वगैरे नव्हते काही, पण देशभरातल्या प्रसिद्ध 400 वैज्ञानिकांना बरोबर घेऊन जिथून काही कुठे सिंधू नदीचा उगम मानला तिथून जिथे ती समुद्रामध्ये मिसळते ते अशी जी काही नक्की केले केंद्र, तिथे सर्व प्रकारचं पाणी जमिनीतून काढून तिचं रिसर्च केलं, शोध लावला आणि सिद्ध केलं की ही नदी आहे म्हणून. हा नदीचा मार्ग आहे. सिंधू संस्कृती म्हणायची आणि सिंधूबद्दल लोक म्हणायचे की असं काही नाही आहे. सिंधू नदीचा शोध घेणं महत्त्वाचं नाही, सिंधू नदीच्या काठावरती जी संस्कृती म्हणून सांगितली जाते ती या भूमीतली आहे हे सिद्ध करायचं. या देशामध्ये इंग्रजांनी अनेक प्रकारची खोटी, चुकीची, भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी निर्माण केल्या होत्या. मोरोपंत म्हणायची एक गोष्ट, आर्य बाहेरून आले, हे आम्हाला शेकडो वर्ष, आम्हाला दशकोन दशक आम्हाला त्रास देत आहे म्हणून. आर्य बाहेरून आले, आर्य बाहेरून आले नाहीत हे सिद्ध करण्याकरता जे जे म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. इतिहासकारांना बसवलं असेल, शोधकर्त्यांना बसवलं असेल, सगळ्यांना म्हटलं की शोधून काढा. आणि मग त्यांनी त्या इतिहासाच्या माध्यमातून पुस्तकं तयार केली की नाही, आर्य हे मूळ इथलेच आहेत. भारताचा नाही, हिंदू समाजाचा आत्मविश्वास कसा म्हणून, हिंदू समाजाला योग्य दिशेने नेण्याकरता काय मार्ग कोण तयार करेल. मला असं वाटतं की मान्य मोरोपंतांच्या कामाचं त्याला काही आपण प्रमाणामध्ये त्यांना आपण द्यावं इतकी आपली योग्यता नाही, पण त्यांनी जो मार्ग तयार केला आहे त्या मार्गावरती, प्रशस्त मार्गावरती चालण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे, तुम्हाला आम्हाला लाभलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं एकूण या अशा सगळ्या प्रकारच्या कामातलं योगदान आहे. आणि हे सर्व करत असताना कुठेही आपलं स्वतःचं नाव असावं, मोरोपंतांनी हे केलेलं आहे असं कोणी म्हणावं. भावात्मक, मोरोपंत भावात्मक आहेत, मोरोपंत विचारवंत आहेत, मोरोपंत कृतिशील आहेत, मोरोपंत दिशा देणारे, नेतृत्व करणारे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि केवळ तार्किक मांडणी करणारे मोरोपंत नाही आहेत. ज्यांनी ज्यांनी मोरोपंतांना बघितलं असेल ना माहिती आहे, सहजपणाने गप्पा गोष्टीतून त्यावेळेला कार्यकर्त्यांची परीक्षा घेतलेली आहे. त्यावेळेला कार्यकर्त्यांना वेळोवेळी जे सांगायला पाहिजे ते सांगितलं सुद्धा आहे. असं नाही आहे की मोरोपंतांनी कधी कठोरपणाने काही कोणाला सांगितलं नसेल, असं नाही. अयोग्य वाटलं ते सांगितलं की नाही, योग्य नाही म्हणून. पण भावात्मक नाही. एक उदाहरण तर मला माहिती आहे. आणीबाणीच्या काळामध्ये ठाणे जेलमध्ये बरीच मंडळी, विदर्भातली काही मंडळी नागपूर ठाणे जेलमध्ये होती. त्यावेळेला तिथे आपले पांडुरंगपंत क्षीरसागर म्हणून त्यावेळेचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख होते, ते त्याच जेलमध्ये होते. दुर्दैवाने तिथे त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यू झाल्यानंतर मग आता ते काय करायचं, शव ताब्यात कोण घेणार वगैरे असा प्रश्न होता. पण आपले लोक गेले, आम्ही घेऊन नागपूरहून गाडी आली आणि इथून घेऊन जायचं नागपूरला. म्हणून मोरोपंत म्हणाले की मला एकदा कुठेतरी त्यांचा अंतिम संस्कार होण्यापूर्वी दर्शन घ्यायची मनापासूनची भावना आहे. आता म्हटलं मोरोपंत कठीण आहे आणि आणीबाणी चालू आहे, तुमच्या नावाची वॉरंट आहेत, पोलीस तुम्हाला शोधत आहेत, ही गाडी जाईल तर काही ना काही लक्ष ठेवतील. ते म्हणे काहीही झालं तरी ते करायचं. आम्ही म्हटलं आता ठीक आहे. त्यावेळेला काही हे मोबाईल आणि इंटरनेट वगैरे काही इतक्या सुविधा नव्हत्या. मग ठरलं की कुठेतरी वाटेवरती मोरोपंत येऊन रस्त्यावरती उभे राहतील, ओळखणारा कोणतरी एक जण समोर बसला पाहिजे, मोरोपंत दिसले की गाडी थांबेल, दर्शन घेतील आणि पुढे जातील. आणि मला आश्चर्य वाटतं, एकदा निर्मनुष्य ठिकाणी एका कार्यकर्त्याबरोबर मोरोपंत रस्त्यावरती उभे होते. ॲम्ब्युलन्स आली, तिथे थांबली, शेवभाई दर्शन घेतलं आणि मग पुढे. आपला एक सहकार्य आहे. जेलमध्ये अत्याचारामुळे नाही, जेलमध्ये काही ना काही कारणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे आणि मला पुन्हा त्याचं शरीराचं दर्शन होणार नाही, हे विचारवंतांच्या मनात नाही येणार. जो अंतःकरणापासून भावात्मक काही संबंध आहेत, निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, आपले सहकारी आहेत, खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे, मग जे अडचण होईल, जे संकट येईल ते येऊ द्यात, पण आपण ते करू. हे अशा प्रकारचं ज्यांनी आणीबाणीचा कालखंड बघितला आहे त्यांना अंदाज आहे की त्यावेळेला परिस्थिती कशा प्रकारची होती. दुसरा एक प्रसंग, ही जेव्हा एकात्मता रथयात्रा निघाली होती तर आम्ही तर सगळे म्हणायचो की मोरोपंतांनी काय नवीन लचंड लावलाय मागे वगैरे, असं आम्हाला वाटायचं. कारण की बैठकी सगळ्या ठिकाणी व्हायच्या आणि मग रथयात्रेची व्यवस्था करायची, सगळं काम चालायचं. पण कुठेही कोणी जर चुकून म्हटलं की ही कल्पना मोरोपंतांनी मांडली तर ते उभारून म्हणायचे की मी नाही, पुष्कळ लोकांनी विचार करूनही ठरवलेलं आहे. असं बैठकीत उभारून सांगण्याचा मी अनुभव घेतलेला आहे. मग आम्ही त्यांना विचारलं एकदा की मोरोपंत इतक्या ठिकाणी कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होणार आहे, त्यावेळेला माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे बऱ्हाणपूरमध्ये येणार आणि तलासरीमध्ये बाहेर पडणार, ही जी यात्रा होती महाराष्ट्रातली त्याची थोडी जबाबदारी माझ्याकडे होती. पुन्हा विचारलं की मोरोपंत तुम्ही कुठे दर्शनाला येणार आहात, भारतमाता आणि गंगा अर्जुन? तर नाही, मी काही येणार नाही म्हणाले. कुठल्याही माणसाच्या मनात सगळ्यांना माहिती आहे की ही कल्पना मोरोपंतांनी समोर आणली. मोरोपंतांनी त्याचा पूर्णपणे सखोल विचार केला आहे, लोकांना हे करण्याकरता त्यांनी प्रेरित केलं आणि हे असा हा प्रयोग सुरू झाला आहे. कुठेतरी एखाद्या मंचावरती, कुठेतरी एखाद्या कार्यक्रमामध्ये मोरोपंतांनी यावं अशी स्वाभाविकपणे आमच्या सगळ्यांचीच अपेक्षा होती, पण नाही, आले नाहीत. आणि मग मला लक्षात आलं की नाशिकहून निघाल्यानंतर मध्ये एका ठिकाणी एक गाडी उभी होती, रथयात्रा चालू, रथ निघाला म्हणजे निर्मनुष्य जागा होती एक मधल्या काळी का. मोरोपंत रस्त्यावरती उभे आहेत येऊन, म्हणजे लोकांना दाखवण्याकरता जाणं तर ते पब्लिक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेले असतील, पण या सबंध रथयात्रेचं कुठेतरी आपणही दर्शन घेतलं पाहिजे, गंगा भारतमाता पुष्प अर्पण केलं पाहिजे या भावनेने एका निर्मनुष्य जागी, कुठेही फोटोग्राफर नाही, पत्रकार नाही, कोणी नाही, अशा एखाद्या ठिकाणी उभं राहून त्या रथाचं दर्शन घेऊन ते निघून गेले, आम्ही पुढे निघालो. हे सोपं आहे का एवढं? हे सोपं नाही. सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आचरण, व्यवहार, दृष्टी कशी असली पाहिजे त्याचं उदाहरण आहे. आणि मग अशी संक्रमित करणारे मोरोपंत होत. वेळेची मर्यादा आहे म्हणून मी शेवटचं एक दोन उदाहरणं सांगून राहील. वेळेची मर्यादा यांच्यामुळे नाही आहे, माझ्यामुळेच आहे. बबनराव पेटकर म्हणून आपल्याकडे प्रचारक होते, विश्व हिंदू परिषदेचं काम करेन. शेवटच्या कालखंडामध्ये पुण्यातल्या कौशिक आश्रममध्ये त्यांच्या विश्रांती आणि काही योगायोगाने त्यांच्या अत्यंत अवस्थेमध्ये मी त्यांना भेटायला गेलो, अत्यवस्था अवस्थेमध्ये भेटायला गेलो.
मग ते उठून बसा म्हणजे तुम्ही बाबांना उठून बसू नका. बबनरावांचं वय पुष्कळ होतं आणि बोलण्याचाही त्यांना त्रास होत होता, बसण्याचा त्रास होत होता. अशा अवस्थेमध्ये पण ते नाही म्हणाले, मग मी उठून बसतो म्हणून बसले. मग विषय निघाला. म्हणजे आता आयुष्य किती माहीत नाही, पण मोरोपंतांनी सांगितलेली अजून 2 कामं शिल्लक आहेत, ती केल्याशिवाय की मी जात नाही म्हणाले. मी म्हटलं मोरोपंतांनी तुम्हाला सांगितलं हे बरोबर आहे, पण मोरोपंत आता आहेत पण नाही आहेत. तुम्ही आता नाही म्हणाले, ते काही माझ्या ह्याच्यातून जाणार नाही. मोरोपंतांनी सांगितलं आहे ते करायचं आहे. शरीराच्या कोणत्याही अवस्थेमध्ये हे करण्याची मानसिकता आहे. हे संक्रमण किती प्रभावी असतं, आपल्या मनातला विचार दुसऱ्याच्या मनामध्ये उतरवणं, रुजवणं आणि तो विचार कृतीमध्ये आणण्याकरता सर्व प्रकारचं बळ देणं, हे करणारे मोरोपंत आम्ही बघितलेले आहेत. हे करणारे मोरोपंत. आणि म्हणून या संबंध आत्ताच्या सगळ्या कालखंडामध्ये अशा व्यक्तिमत्वांचं स्मरण हे आम्हाला त्या रस्त्यावरती चालण्याची प्रेरणा देत असतं. दुर्दैवाने जे कल्पना त्यांनी घेऊन हे आंदोलन सुरू केलं होतं, त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज ते आपल्यामध्ये नाहीत. आज ते नाहीत. आपलं मंदिर होत आहे, त्यांच्या कल्पनेप्रमाणे होत आहे. आजचं जे मंदिराचं चित्र आहे ते त्यांच्या काळात तयार झालेलं आहे. मंदिर कसं बनणार आहे हे त्यांनी ठरवून आपलं कल्पना देऊन गेलेले आहेत आणि मंदिर आकाराला येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या इतिहासामध्ये 6 स्वर्णिम कालखंड सापडले होते. 6 म्हणून त्यांनी 6 स्वर्णिम पृष्ठ म्हणून पुस्तक लिहिलं. इतिहासातले एक सुवर्ण काळ होते. मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये अशा मोरोपंतांच्या सारख्या व्यक्तिमत्वांच्या, अशोकजी सिंगल आहे, त्याच्यामध्ये आणखीन 4 नावं घेता येतील, या मंडळींच्या कर्तृत्वाने 7वं सोनेरी पान लिहिलं जात आहे आणि ते बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. हे झालं भाग्य. आणि म्हणून अशा कालखंडाच्या आपण साक्षी आहोत. असा कालखंड निर्माण होण्यामध्ये तुमची आमची पण खारीचा वाटा राहिलेला आहे. मला असं वाटतं की हा खारीचा वाटा आणखीन मोठा करता येईल आणि या सर्व महापुरुषांनी जे परमवैभव म्हणा, देशाचं भवितव्य म्हणा, देशाची गौरवशाली व्यवस्था म्हणा, ती निर्माण करण्याकरता जो त्यांनी संकल्प केला होता, तो त्यांच्या काळात त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे एका टप्प्यावर आणून ठेवला. पुढे नेण्याची जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची आहे. हे पुस्तक वाचण्यातून हीच प्रेरणा आपली प्रखर होत जाईल असा विश्वास आहे. प्रकाशनाबद्दल रवींद्र गोयनी खूप मेहनत केली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. प्रकाशन झालं, पुस्तक आमच्यासमोर उपलब्ध होतं आहे. त्यामुळे हिंदुस्तान प्रकाशनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा धन्यवाद देऊन आपल्या सर्वांना नमस्कार करून माझं बोलणं सांगून माननीय भैयाजींना ऐकणं ही नेहमीच आपल्या सगळ्यांसाठी पर्वणी असते. धन्यवाद भैयाजी. सुरुवातीला आपण जे गीत ऐकलं त्या गीताचे शब्द होते, पूज्य है यह मातृ मंदिर नीव का मैं एक कण हूँ, पूज्य माँ की चरण रज का एक छोटा धूलिकण हूँ. पण खरं सांगायचं तर हे छोटे छोटे धूलिकणच असं म्हणतात की परमवैभवम नेतुम एतत् स्वराष्ट्रम, आणि ह्या राष्ट्रमंदिर घडवण्यासाठी आपलं योगदान देत असतात. अशा या राष्ट्रमंदिराच्या निर्मात्याचे आपण हे पुस्तक आज इथे प्रकाशित केलेलं आहे. सुरुवातीला ज्यांनी आपल्यासमोर गीत प्रस्तुत केलं त्या मंजिरी फाटक ताईंना मी मंचावर निमंत्रित करते आणि भैयाजींना निवेदन करते की त्यांनी मंजिरी ताईंचा सन्मान करावा. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी इथे निमंत्रित करते श्रीयुत राकेश सोनार यांना. नमस्कार.
आपण सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत. त्यामुळे आभार प्रदर्शन न म्हणता ऋणनिर्देश म्हणणं किंवा एका ऋणाची जाणीव ठेवणं म्हणून आपल्यासमोर उभं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी मी माननीय भैय्या जोशी यांचे विशेष आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दिली. त्याचबद्दल माननीय श्री विमलजी केडिया, तसेच श्री सुरेशजी बगेरिया मुंबई महानगर संघचालक, तसेच अंधेरी पार्ला या भागातून साप्ताहिक विवेकचे हितचिंतक, जाहिरातदार, वाचक असे मोठ्या संख्येने इथे आले. आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच श्री विलेपार्ले पाटीदार मंडळाने आपल्याला हे जे सभागृह उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपले पार्ल्यातील स्वयंसेवक श्री मिलिंदजी करमरकर, प्रमोदजी ओक आणि अमितजी पित्रे यांचे विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. पसायदानासाठी मंजिरी फाटक. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र्य जीवांचे. दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे मानशील तो ते लाहो, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव, पीयूषाचे. चंद्रमे जे अलांझन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, हो आवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दानपसाव. येणे वरे ज्ञानदेव, सुखिया झाला, सुखिया झाला.